नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये। तर मित्रांनो, नवीन जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जाची। आणि यामध्ये मित्रांनो क्लास 2 आणि क्लास 3 चे पदे आहेत। तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। यासाठी परीक्षा शुल्क काय राहणार आहे, फॉर्म भरायची डेट काय असणार आहे, परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे, आणि मित्रांनो यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, वेतन श्रेणी काय असेल, तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला मित्रांनो चॅनलचं नोटिफिकेशन व्हिडिओ बनवल्यानंतर लगेच तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे। महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा सरळ सेवा जाहिरात मित्रांनो, सरळ सेवा भरती आहे ही। तर महाराष्ट्र राज्यातील अपारंपरिक व ऊर्जा स्रोतांचा विकास करण्याकरिता महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच महाऊर्जा या संस्थेची महाराष्ट्र शासनाकडून शासकीय संस्था म्हणून स्थापना झालेली आहे। तर महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा या संस्थेच्या आस्थापनेवरील गट ब म्हणजे क्लास 2 मधील प्रकल्प कार्यकारी अधिकारी व गट क मधील प्रकल्प अधिकारी व लेखापाल ही पदे सरळ सेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा संस्थेच्या हे मित्रांनो संकेतस्थळ दिलेलं आहे। या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या या वेब लिंकवर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत। तर मित्रांनो तुम्हाला इथे जाऊन फॉर्म भरायचा आहे। एक्झाम तुमची IBPS कंपनी घेईल। तर पहा कशी कशी पदे आहेत, किती पदे आहेत, किती जागा आहे। तर रिक्त पदांचा मित्रांनो तपशील पहा। प्रकल्प कार्यकारी अधिकारी प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर गट ब चं हे पद आहे आणि यासाठी 18 जागा आहेत। त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे, विमुक्त जाती अ साठी 1 जागा आहे, तर भटक्या जमाती ब साठी 1 जागा आहे, भटक्या जमाती क साठी 1 जागा आहे, तर इतर मागासवर्गासाठी 3 जागा आहेत, SEBC साठी 2 जागा आहेत आणि EW साठी 2, अराखीव साठी 5 अशा एकूण 18 जागा आहेत क्लास 2 च्या मित्रांनो प्रकल्प कार्यकारी अधिकारी यासाठी। नंतरचं जे पद आहे प्रकल्प अधिकारी प्रोजेक्ट ऑफिसर गट क, तर यासाठी मित्रांनो 22 जागा आहेत। यामध्ये अनुसूचित जातीसाठी 2 आहेत जागा, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 1 जागा आहे, भटक्या जमाती क साठी 1 जागा आहे, तर भटक्या जमाती ड साठी 1 जागा आहे, इतर मागासवर्गासाठी 4 जागा आहेत, तर मित्रांनो SEBC साठी 2 जागा आहेत, EW साठी 2 जागा आहेत आणि अराखीव जे पदे आहेत ते 7 आहेत आणि एकूण जागा आहेत मित्रांनो यासाठी 22 जागा आहेत। यामध्ये सर्वसाधारण माजी सैनिक खेळाडू आरक्षण ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओ पॉज करून। तर नंतरचं पद आहे मित्रांनो लेखापाल। तर लेखापालचं मित्रांनो गट क चं हे पद आहे अकाउंटंट। यासाठी अनुसूचित जातीसाठी 1 आणि अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 1 असे एकूण 2 जागा आहेत यासाठी। तर पहा यासाठी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे। तर यासाठी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे प्रकल्प कार्यकारी अधिकारी यासाठी शैक्षणिक अर्हता पहा। मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील 5 वर्षाचा अनुभव लागेल किंवा दिलेला येते। हे जर नसेल तुमच्याकडे तरी मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील 7 वर्षाचा अनुभव लागेल। यासाठी वेतन श्रेणी जी दिलेली आहे 56,100 ते 1,77,500 अशी वेतन श्रेणी आहे। अतिशय चांगली वेतन श्रेणी आहे। तर नंतरचं पद आहे प्रकल्प अधिकारी। यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील 3 वर्षाचा अनुभव लागेल किंवा दिलेला आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदविका आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील 7 वर्षाचा अनुभव पदवीधर उमेदवारास प्राधान्य दिले जाईल। यासाठी वेतन श्रेणी आहे 41,800 ते 1,32,300। नंतरचं पद आहे लेखापाल म्हणजे अकाउंटंट। यासाठी जी शैक्षणिक अर्हता आहे पहा। अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग विषयासह वाणिज्य शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि खाजगी शासकीय क्षेत्रातील लेखा सहाय्यक म्हणून काम करण्याचा 5 वर्षाचा अनुभव लागेल। तर यासाठी वेतन श्रेणी आहे 41,800 ते 1,32,300 अशी वेतन श्रेणी आहे। यासाठी जी वयोमर्यादा आहे तर मित्रांनो पहा, किमान वय जे आहे सर्वांसाठी 18 वर्ष असेल। तर कमाल वयोमर्यादा जी आहे तर अराखीव खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 38, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी, अनाथ, आर्थिक दुर्बल
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी 43 वर्ष आहे कमाल वयोमर्यादा. तर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य 45 वर्ष आहे. तर मित्रांनो, माजी सैनिक यासाठी, अराखीव प्रवर्ग, मागासवर्गीय प्रवर्ग यासाठी 38+ सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष दिलेला आहे. तर दिव्यांग उमेदवारासाठी 45 वर्ष वयोमर्यादा आहे आणि पदवीधर, अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी 55 वर्ष आहे. तर दिनांक 18/11/2025 रोजी वरील सर्व पदांकरिता उमेदवारांची किमान व कमाल वय वरील तक्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे असेल. तर हे झाले मित्रांनो जे महत्त्वाचे पॉईंट होते तेही झाले. आता नंतरचे जे आपल्याला फॉर्म भरण्यासाठी काय लागणार आहे, परीक्षा शुल्क वगैरे मित्रांनो, ते तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर यामध्ये दिलेलं दिव्यांग आरक्षण वगैरे दिलेली आहे माहिती. नंतर परीक्षेचे स्वरूप कसे असेल ते आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, सर्वसाधारण येथे अटी दिलेल्या आहेत. यामध्ये मित्रांनो महत्त्वाची अट आहे, उमेदवार हा भारतीय नागरिक व त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. तर हा मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे. महाराष्ट्राचा अधिवास असण्याचं मित्रांनो डोमिसाईल पाहिजे तुमच्याकडे, महाराष्ट्र अधिवासाचा. तर मित्रांनो, नंतरचा महत्त्वाचा जो पॉईंट आहे, जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच आपण घेणार आहोत. तर पहा, तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे डिटेलमध्ये दिलेला आहे. फॉर्म कसा भरायचा आहे, तुम्हाला प्रोफाईल निर्मिती करायचं आहे, प्रोफाईल अद्ययावत करणे, अर्ज सादरीकरण शुल्क भरायचं आहे, फोटो व स्वाक्षरी अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो, या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला मित्रांनो फॉर्म भरायचा आहे. या संकेतस्थळावर वापरकर्त्याने प्रोफाईल निर्मिती करण्याकरिता सरळ सेवा भरती 2025 रिक्वायरमेंट 2025 यावर क्लिक करावे. तदनंतर पुढे दिलेल्या सूचनांनुसार कारवाई करावी. संकेतस्थळावर देण्यात आलेल्या मित्रांनो या संकेतस्थळ आहे, या वेब लिंक वरून नवीन खाते वापरकर्त्याचे नाव, लॉग इन आय डी व पासवर्ड निर्माण करण्यासाठी लॉग इन पृष्ठाद्वारे विचारलेली सर्व माहिती भरून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी. तर मित्रांनो, तुम्हाला ईमेल आय डी वगैरे तयार करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. डिटेलमध्ये इथे दिलेलं आहे. तर व्हिडिओ मित्रांनो पॉज करूनही तुम्ही पाहू शकता फॉर्म कसा भरायचा आहे तो. तर परीक्षा शुल्क पहा, परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1000 रुपये फीस असेल आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 900 रुपये फीस असेल. तर माजी सैनिक, दिव्यांग, माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षा शुल्क ना परतावा आहे. तर मित्रांनो, नंतरचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तर पहा, येथे छायाचित्र, स्वाक्षरी वगैरे दिलेले आहे, फॉर्म भरण्यासाठी दिलेले आहे. मित्रांनो, कसा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तो. तर येथे सर्वसाधारण सूचनाही दिलेल्या आहेत. तर पहा, फॉर्म ऑनलाईन मित्रांनो फॉर्म भरायची जी डेट आहे 29/10/2025 असेल फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि लास्ट डेट आहे 18/11/2025. तर मित्रांनो, या डेटमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर पहा, नंतर जे आहे मित्रांनो परीक्षेचे स्वरूप कसे असेल ते खाली दिलेलं आहे. तर पहा, इथे परीक्षेबद्दल मित्रांनो माहिती दिलेली आहे. तर पहा, परीक्षेचे स्वरूप व दर्जा. तर मित्रांनो, कसे असेल परीक्षेचे स्वरूप तर खाली दिलेले आहे, हे पहा. तर पहा, पदाचे नाव, प्रकल्प कार्यकारी अधिकारी. तर येथे काठिण्य पातळी कशी असेल, प्रश्नपत्रिकेचे माध्यम कसे असेल. तर मित्रांनो, भाग 1 असेल बौद्धिक चाचणी. तर यामध्ये एकूण प्रश्न 80 आणि गुण 40 असे दिलेले आहेत. यामध्ये दर्जा पदवीचा दिलेला आहे आणि परीक्षेचे जे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप मराठी इंग्रजी दिलेले आहे. तर भाग 2 असेल तांत्रिक विषयाचा. यामध्ये ऊर्जा, लेखा क्षेत्राशी संबंधित विषयासह ज्ञानावर आधारित मित्रांनो क्वेश्चन असतील. यामध्ये एकूण प्रश्न 80 दिलेला आहे आणि 160 गुण दिलेला आहे. आणि यामध्ये काठिण्य पातळी विद्युत अभियांत्रिकी पदवी दर्जाचे प्रश्न असतील, माध्यम मराठी इंग्रजी असेल. तर एकूण प्रश्न पहा 160 आणि एकूण गुण 200 दिलेले आहेत. आणि तुम्हाला परीक्षेचा जो कालावधी आहे 120 मिनिटाचा दिलेला आहे. तर नंतरचं पद आहे प्रकल्प अधिकारी. यासाठी मित्रांनो 80 प्रश्न असतील, 40 गुण, 80 प्रश्न, 160 गुण. तर यासाठी जी आहे काठिण्य पातळी पदवी असेल, प्रश्नपत्रिकेचे माध्यम मराठी इंग्रजी दिलेलं आहे.
तर प्रश्न असतील मित्रांनो 160 आणि गुण असतील 200, असे 120 मिनिटाचा कालावधी असेल. तर मित्रांनो लेखापालचं जे पद आहे यासाठीही 80 प्रश्न 40 गुण आणि 80 प्रश्न 160 गुण दिलेले आहेत यामध्ये. तर यासाठी काठिण्य पातळी पदवीची दिलेली आहे आणि प्रश्नपत्रिकेचे माध्यम मराठी इंग्रजी दिलेलं आहे. तर पहा, प्रश्नाची संख्या 160, गुण 200 आणि कालावधी 120 मिनिटे अशी मित्रांनो परीक्षेचे स्वरूप येथे दिलेले आहे. तर यामध्ये जी टीप दिलेली आहे पहा, परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने म्हणजे CBT पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा घ्यावी लागल्यास मित्रांनो तर या प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येतील. तर अशी मित्रांनो असेल एक्झाम आणि निवड प्रक्रिया, निवड कार्यपद्धती त्याबद्दल इथे दिलेली आहे मित्रांनो माहिती. तर अतिशय चांगल्या जागा आहेत, नक्की तुम्ही फॉर्म भरा. या क्रायटेरियामध्ये मित्रांनो बसत असाल तर चांगल्या म्हणजे बऱ्यापैकी मित्रांनो जागा आहेत. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.